न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। डॉक्टर झाकीर शेख यांचा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात शानदार प्रवेश। काल मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर झाकीर शेख यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात शानदार प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अर्जुनभाई टिळे, शिवाजीराव गर्जे, अनिल शेठ चौगुले, प्रमोद हिंदूराव आणि प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थी दशेपासून राजकीय प्रवास सुरू केलेल्या डॉक्टर झाकीर शेख यांची निष्ठा ही पवार कुटुंबाशी कायम राहिली आहे। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होताच त्यांनी पक्षात प्रवेश केला होता। पक्ष 2 गटात विभागल्यानंतर गेली 3 वर्षे ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सक्रिय होते, परंतु माणिकराव कोकाटे, अर्जुनभाई टिळे, अनिल शेठ चौगुले आणि निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्यासोबतची मैत्री तसेच अजितदादा पवार यांच्याशी असलेले दृढ संबंध लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात पुनर्प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। जिल्हा व प्रदेशातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी डॉक्टर झाकीर शेख। काल मुंबईमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा होत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र अनिल शेठ चौगुले, अर्जुनभाई टिळे हे पण होते आणि माझे जिल्ह्यातील नेते महाराष्ट्र राज्याचे युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे, त्याचप्रमाणे प्रदेशचे सरचिटणीस कार्यालयीन प्रमुख शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा काल प्रवेश सोहळा पार पडलाय। दादांना कालच्या प्रवेश सोहळ्यामध्ये मी एका गोष्टीला म्हणजे त्यांना हे माझ्याकडनं श्युरिटी दिली का येणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय घवघवीत असं यश प्राप्त करून देईल। या जिल्ह्यात माझ्या अगोदर त्या पक्षामध्ये माझे मित्र अनिल शेठ चौगुले आणि अर्जुनभाई टिळे काम करत होते। मी पण सिनियर आहेत, परंतु आता ह्या पक्षामध्ये मी ज्युनियर असल्यामुळे मी अर्जुनभाई टिळे आणि अनिल शेठ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करणार। दादांना अतिशय सुंदर असं नेतृत्वक यश येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये प्राप्त करून देणार यात मात्र शंका नाही। दादांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी सार्थ राहून दाखवेल आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं अतिशय नव्या जोमाने काम करून मी माझी राजकीय चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू ठेवेल। सर्वप्रथम मी डॉक्टर झाकीर शेख यांचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करतो। कालच त्यांचा आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला। प्रवेशाला आपल्या महाराष्ट्राचे मंत्री, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा उपस्थित होते। आम्ही सगळ्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकारी तिथे उपस्थित होते आणि अनेक दिवसापासून त्यांचा प्रवेश करायचं चालू होतं, पण त्यांचा एकच मानस होता का मला नाशिकमध्ये एक मोठा मेळावा घ्यायचा आणि त्या मेळाव्यामध्ये मला प्रवेश करायचा। पण आता झालं काय का आता नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहे। आज सगळ्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांची एकमेकाची गरज आहे आणि आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर आता ही सगळ्यात मोठी संधी असते। तर त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मेळाव्यानंतर घ्या असं अजितदादांचा त्यांनी शब्द घेतला आणि सांगितलं का ज्यावेळेस मी नाशिकला येईन, दादांनी सांगितलं का त्यावेळेस तुमचा मोठा मेळावा आपण घेऊ, आता तुम्ही प्रवेश करून घ्या। आणि मग त्यांनी सांगितलं जसा दादांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय कोकाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काल प्रवेश केला। आता ते मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहे आणि आजपासून मला असं वाटतं का त्यांचे एक दुसरे अभिनंदन केलं पाहिजे का नाशिक महानगरपालिकेसाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी जी काय आता एक समिती स्थापन झाली त्या समितीत सुद्धा त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे त्यांचं पुन्हा एकाच दिवसात त्यांचे 2 अभिनंदन आम्ही केलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या गोष्टीसाठी नुसत्याच जिल्ह्यातच नाही
ह्या पूर्ण नाशिक महानगर असेल, ग्रामीण भाग असेल, या सगळ्या ठिकाणी त्यांचा आम्हाला फायदा होईल आणि ते फायदा करून त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांना पुन्हा त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो.